सुखोपभोगात रमलेल्या जीवाला चिंता असतातच. या चिंता दूर करण्यासाठी त्याला शाश्वत सुखाचा मार्ग दाखवतो तो स्वामी. भगवान श्रीकृष्णांनी स्वामी रूपाने अर्जुन या सेवक रूपाला शाश्वत सुखाचा दाखवलेला नेमका मार्ग म्हणजेच श्रीमद भगवद्गीता. हरिओम. आता आपण ह्या 22व्या श्लोकाकडे वळतोय. 22व्या श्लोकामध्ये भगवंत काय सांगतायत बघूया. पुरुषस्य परः पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया यस्यान्तस्थानि भूतानि येन सर्वमिदं ततम्. सर्वांहून श्रेष्ठ असणाऱ्या पुरुषोत्तम भगवंताची प्राप्ती अनन्य भक्तीनेच होते. ते जरी आपल्या धामामध्ये विराजमान असले तर ते सर्वव्यापी आहेत आणि सर्व काही त्यांच्या ठायी स्थित आहे. पार्थ यस्य अंतस्थानी भूतानी, हे पार्था म्हणजे पृथापुत्र अर्जुना, या परमात्म्याच्या अंतर्गत सर्व भूत मात्र येतात किंवा आहेत. येन इदम सर्वम ततम, आणि या सच्चिदानंद परमात्म्यानेच सगळं जग व्यापलेलं आहे. स परहा पुरुषा, तो परमपुरुष आहे. आणि तू अनन्या भक्त्या लभ्य, केवळ अनन्य भक्तीनेच त्याला प्राप्त करता येतं किंवा आपण त्याला प्राप्त होतो. मागच्या श्लोकाच्या शेवटी मी आपल्याला सांगितलंच होतं की भगवंत आता आपल्याला हळूहळू भक्तियोगाच्या साधनेकडे नेत आहेत. भक्तियोग हा सर्व योगांमध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, त्यात काही शंकाच नाही. कारण भक्तीशिवाय कोणताही योगमार्ग पूर्णत्वास जात नाही बरं का. भक्तीशिवाय काय होतं, ज्ञान कोरडं राहतं, मग त्याला शुष्क वेदांती असं म्हटलं जातं. भगवंतांनी या बाबतीत अगदी स्पष्टच सांगितलं आहे ना की श्रद्धावान लभते ज्ञानम. बुद्धिमान लभते ज्ञानम असं नाही म्हटलं, धनवान लभते ज्ञानम असं नाही म्हटलं. काय म्हटलं, श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धा हा तर भक्तीचा अविभाज्य भाग आहे. अहो, जर भगवंतावर श्रद्धाच नसेल तर माणूस भक्ती कशी करणार ना. त्यामुळे श्रद्धा तर पाहिजेच. आणि म्हणूनच काय पाहिजे, भक्तीशिवाय कर्मसुद्धा आंधळेपणाने होतं बरं का. कारण मग तो कर्मयोग होत नाही बरं का. ते काय होतं, केवळ स्वार्थी कर्म राहतं. आणि अष्टांग योग तर मुळे भक्तीशिवाय पांगळाच आहे हो. बघा ना, अगदी इतर सर्व साधनांप्रमाणे योग सिद्ध होण्यासाठी ईश्वर प्रणिधान आवश्यक आहे, असं खुद्द पातंजली मुनींचंच मत आहे ना. किंबहुना या तिन्ही योगांना जोडणारा पूल हा भक्ती हा आहे. भक्ती जोडतो तिघांना, हे अगदी खरं आहे. या भक्तीच्या बाबतीत एक संत असं सांगतात की कर्म हे कसं आहे, पिठासारखं विश्विशीत आहे. त्यामध्ये काय घालावं लागतं, भक्तीचं पाणी घालावं लागतं. आणि मग अष्टांग योगाचं चवीपुरतं मीठ मोहन घालायचं आणि ते पीठ चांगलं मळून घ्यायचं. आणि मग काय करायचं, ज्ञानाच्या आणि चिंतनाच्या मंद अग्नीवर जीवनाची भाकरी भाजली ना की ती खमंग आणि खरपूस लागते, असं त्यांचं म्हणणं होतं. आता ही जी भक्ती साधना आहे ना, ह्याची सुरुवातच भगवंत या श्लोकापासून करतायत बरं का. भगवंत सांगतायत ते पार्था, हे अर्जुना, जो श्रेष्ठ पुरुष आहे ना, कोणता श्रेष्ठ पुरुष हो, अर्थात परमपुरुष परमात्मा. त्यालाच 15व्या अध्यायामध्ये पुरुषोत्तम असं म्हटलं आहे, तो पुरुष. आणि 15व्या अध्यायात त्याचं अधिक वर्णन येणारच आहे की, तेव्हा ते बघणारच होतं. पण थोडक्यात बघायचं म्हणायचं अर्थ काय आहे, एक आहे क्षरपुरुष. क्षरपुरुष म्हणजे सतत बदलणारं, उत्पत्ती स्थिती आणि लय या चक्राकार गतीने फिरणारे जे जगत आहे ना, हे आहे क्षरपुरुष. त्याला क्षरपुरुष असं म्हटलेलं आहे. दुसरा अक्षरपुरुष. अक्षरपुरुष कोण आहे, प्रकृतीमध्ये परमात्म्याची जी चेतनात्मक अभिव्यक्ती होते, जिला आपण सामान्य भाषेत जीव असं म्हणतो, तो आहे अक्षरपुरुष. म्हणजे कसं बघा, शरीर आणि प्रकृती यांच्या माध्यमातून जेव्हा भगवंत अभिव्यक्त होतो तेव्हा त्याला जीव म्हणतात. शरीर म्हणजे प्रकृती. मागे एका उदाहरणावरून आपण हे समजावून पण घेतलं होतं. आपण काय समजलो होतो की अव्यक्त अशी विजेची बल्बच्या किंवा ट्यूबच्या माध्यमातून जी अभिव्यक्ती होते त्याला विजेचा प्रकाश असं म्हणतात. एक अक्षर पुरुष ठीक आहे, मग पुरुषोत्तम कोण, कोणाला म्हणायचं, जो जीव आणि जगत यांच्यापेक्षा सुद्धा पर म्हणजे पलीकडे आहे, श्रेष्ठ आहे, तो जो स्वतः जीव आणि जगत म्हणून अभिव्यक्त होतो बरं का, पण दोघांनीही प्रभावित होत नाही जरासुद्धा. दोघांचे अधिष्ठान नक्कीच आहे, तो आहे परमपुरुष. त्याला इथे त्यांनी पुरुष असं म्हटलं आहे. त्याची प्राप्ती कशी होते, भगवंत सांगतायत
लभ्या तू अनन्या भक्त्या, तो फक्त अनन्य भक्तीनेच प्राप्त होऊ शकतो, दुसऱ्या कशाने नाही. पण अनन्य भक्ती म्हणजे काय, कशाला म्हणायचं अनन्य भक्ती, याचं सविस्तर मार्गदर्शन मंडळी 9व्या अध्यायात येणार आहे, ते बघणारच आपण तेव्हा. एवढंच समजून घेऊया की जिथे अन्य म्हणजे दुसरं काहीही नाही ते अनन्य. भगवान आद्य शंकराचार्य तर असं सांगतात की जी बुद्धी, कुठली बुद्धी अनन्य बुद्धी, की ज्या बुद्धीमध्ये परमात्म्याशिवाय दुसरा कोणताही विषयच असत नाही, ती बुद्धी अनन्य बुद्धी. आणि असा जो कोणी साधक असतो त्याला अनन्य साधक असं म्हणतात. आता आपली जी बुद्धी असते ती नेहमी 2 प्रकारच्या विचारांची शिकार होते. एक असते अहमवृत्ती, सर्व काही मी असं करतो, मी तसं करतो, मला हे आवडतं, मला ते आवडत नाही, मी करताय, मी भोगताय वगैरे वगैरे, मी श्रेष्ठ इत्यादी, हे सगळं त्याच्यामध्ये येतं, अहमवृत्ती. आणि दुसरी कुठली असते इदमवृत्ती. इदम म्हणजे काय, हे या ही आणि ते त्या ती, म्हणजे सगळे विषय जगातले सगळे विषय, त्यांच्यापासून मिळणारं सुख, ते कसं मिळवावं हे विचार, हे सगळे ते इदमवृत्तीमध्ये येतं. आता काय झालं, हळूहळू आपण भक्तीकडे वळलो आणि आस्ते आस्ते भक्तिनिष्ठाही प्राप्त केली. आता भक्तिनिष्ठा प्राप्त झाल्यावर काय समजलं की करता मी नाही हो, भगवंत करता आहे हे समजलं, पक्कं झालं की भगवंत करता आहे. आता हे लक्षात आलं की अहमवृत्ती तर संपून जाईल, संपलीच. तसंच जे काही आहे, वस्तू, व्यक्ती, प्रसंग, परिस्थिती, सगळं ही त्या भगवंताचीच अभिव्यक्ती आहे हे पण समजलं. आणि ही निष्ठा एकदा पक्की झाली की इदमवृत्ती पण संपली. म्हणजे आता काय आहे, ज्या बुद्धीमध्ये इदमवृत्ती आणि अहमवृत्ती दोन्हीचा विषय काय झाला, फक्त परमात्मा झाला, फक्त परमात्माच दोन्ही बुद्धींचा विषय झाला. तिथं काय झालं, सगळ्या वृत्ती संपल्या, अहमवृत्ती संपली, इदमवृत्ती संपून गेली. मग एकच एक काय उरलं, फक्त भगवंत उरले. हीच आहे अनन्य भक्ती, दुसरं तिसरं काय नाही. आता बघा, भगवंताशिवाय अन्य गोष्टींचा विचार बंद करायचा. भगवंताशिवाय इतर काय हो, आता तर सगळ्यात मोठं म्हणजे प्रकृती आहे ना. प्रकृती म्हणजेच मायाशक्ती. आता प्रकृतीमध्ये सतत काय होत असतं, विकार होत असतात, बदल होत असतात, प्रकार होत असतात, आकार होत असतात, रंगरूप बदलत असतं, सगळं काही होत असतं सारखं. त्याने प्रभावित व्हायचं नाही, त्याचा विचार करायचा नाही, म्हणजे त्याने प्रभावित व्हायचं नाही, ते तर घडणारच आहेत ना. आणि जो कोणी प्रभावित होत नाही तो आनंदी भक्त. असा भक्त काय करतो, जे काही घडलं आयुष्यात, स्वतःच्या जीवनात म्हणा किंवा त्याच्याबद्दल कधीच स्वतःच्या जीवनात घडलं तरीसुद्धा त्याच्याबद्दल कधीही तक्रार करत नाही. का बरं तक्रार करत नाही, कारण त्याच्या दृष्टीने सुखदुःख सगळं नारायणच आहे, भगवंतच आहे, दुसरं काही नाहीच आहे. आता पहा ना, आज आपली भगवंताबद्दलची कल्पना काय आहे. आपण असं मानतो की आपण जसे स्वतः शरीरधारी आहोत तसंच भगवंतसुद्धा शरीरधारी आहे. म्हणजेच तो वेगळा आहे, मी वेगळा आहे. मी काय करायचं, त्याची भक्ती करायची आणि त्याच्यापासून मला पाहिजे ते मागून घ्यायचं. तो आणि मी काय एक नाही. पण असं जर भक्ती केली ना तर मग ती अनन्य भक्ती होत नाही हो, तिला अनन्य भक्ती नाही म्हणणार. त्याच्याशिवाय दुसरं कोणी नाहीच आहे भूमिका हवी, तरच ती अनन्य भक्ती होईल. भगवान नारद मुनी त्यांच्या भक्तिसूत्रामध्ये काय म्हणतात माहिती आहे, त्याने अनन्य भक्तीची व्याख्याच केली. ते म्हणतात अन्याश्रयाणाम त्यागा अनन्यता. सर्व इतर आश्रयांचा त्याग करणं म्हणजे अनन्यता. मग आता आपण कसले आश्रय मानतो, आपण आश्रय मानतो पैशांचा, आपल्या मुलाबाळांचा, आपल्या साधनेचा, आपण जी माणसं जोडलेत त्यांचा, या सगळ्याचा आश्रय आपल्याला वाटतो. पण त्यांचा त्याग करायचा, सगळ्यांना सोडून द्यायचं आणि हिमालयात जाऊन राहायचं नाही. मंडळी, आपली शास्त्र असं कधीच सांगत नाहीत हिमालयात जा. ते काय म्हणतात, त्याची जी आसक्ती आहे तेवढी सोडा ना, तेवढी सोडा, तिचा फक्त त्याग करा. आजारी पडला तर औषध घ्या ना, जरूर घ्या, जरूर औषधं घ्या, हॉस्पिटलमध्ये जा, सगळं करा. पण ठाम समजत पाहिजे की मी जो बरा होतो आहे ना तो केवळ भगवंताच्या कृपेमुळे. म्हणजे मग परमेश्वराचं श्रेष्ठत्व पटेल. म्हणजे इतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, पैसा, योग्य ते डॉक्टर, योग्य ते औषधोपचार योग्य वेळी मिळणं, हे सगळं तो जुळवून आणतो, अशी ठाम श्रद्धा पाहिजे. पण हे सारं करायचं कसं, प्रथम सुरुवात कशी करायची, सुरुवात करायची मंडळी सगुण साकार परमेश्वराच्या भक्तीपासूनच करायची. तो भगवंत माझं इष्टदैवत किंवा माझे सद्गुरू सतत माझ्याबरोबर आहेत, कायम माझ्याबरोबर ते आहेत, माझ्या हृदयातच आहेत, अशी कल्पना करायची पहिली पायरी. आता पहिल्यांदा हे नक्कीच पटणार नाही, खोटंच वाटेल ना, छे आपल्या हृदयात प्रत्यक्ष सद्गुरू येतील, भगवंत येईल, नाही हो, कसं शक्य आहे. पण मंडळी, असं खोटं वागण्याची आपल्याला तर सवयच आहे ना. असे कितीतरी विचार आपण करतो की जे खरे नसतात. आता पहा ना, आपण असं म्हणतो की नाही की मी फार चांगला आहे, मी इतरांना खूप मदत करतो, मी ज्ञानी आहे, मी बुद्धिमान आहे, वगैरे वगैरे.
कोण म्हणतं? मीच म्हणतो मी फार चांगला आहे म्हणून, मी सर्वांना आवडतो. खरं आहे का होय? नाही आहे ना, पण आपण तरीसुद्धा कल्पना करतो की नाही? केवळ कल्पनाच करायची, मग चांगली का नाही करायची? तसंच काय करा, कल्पना करा की भगवंत काय किंवा सद्गुरू सतत माझ्याबरोबर आहेत. हळूहळू ते मला नक्की पटेल बरं का, कारण मला जी ती सवय आहे. म्हणजे मग मी जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरून या, हा अभंग नाही राहायचो, तो तुझा प्रत्यक्ष अनुभव येईल. करून पहा होतं की नाही. आता काय झालं, आपण सगुण साकार भगवंताच्या भक्तीला सुरुवात केली. तो सगुण साकार भगवंत माझ्या हृदयात आहे अशी ही कल्पना केली आणि हळूहळू तशी निष्ठा प्राप्त केली. पुढे काय होतं, सतत माझ्याबरोबर तर सगुण भगवंत आहे ना किंवा सद्गुरू आहेत ना, ते त्यांचं साकार रूप आहे. पण त्यांचं अधिष्ठान कोण आहे? निर्गुण निराकार निरपेक्ष भगवत तत्व हेच त्यांचं अधिष्ठान आहे आणि ते माझं खरं स्वरूप आहे. अशी हळूहळू निष्ठा प्राप्त नक्कीच होईल. आणि ही आहे साधनेची दुसरी पायरी. प्रथम तरी काय मानावं लागतं की भगवंत सर्वश्रेष्ठ आहे असं मानलंच पाहिजे. अजून काही अनुभवलं नाही ना, पण मानायला पाहिजेच. आणि तरच हळूहळू त्याचा प्रत्यक्ष अनुभव येईल ना. प्रत्यक्ष अनुभव शेवटी तोच येईल की भगवंत सर्वश्रेष्ठ आहे नक्कीच. पण प्रथम तरी मानावं लागतं. त्या परमेश्वराच्या स्वरूपाबद्दल पुढे भगवंत सांगतायत. काय सांगतायत? यस्य अंतस्थानी भूतानी येन सर्वमिदं ततं. परमात्म्यामध्ये सर्व भूत मात्र आहेत आणि त्याच परमात्म्याने हे सर्व जग व्यापलेलं आहे. आता आज आपली कल्पना काय आहे की मी म्हणजे हे शरीर आहे, मी म्हणजे शरीर. आता शरीरामध्ये काय आहेत? प्राण आहे, मन आहे, बुद्धी आहे, सगळं खरं आहे. हे सगळं मिळून जे काय होतं ते मी आहे. आता खरं स्वरूप काय बघा, खरं काय? आपल्याला असं वाटतं की देह आहे म्हणून प्राण आहे, असं नाही हो. प्राणाने देहाला धारण केलं बरं का. अहो, देह आहे म्हणून प्राण नाही आहे, प्राण आहे म्हणून देह आहे. प्राणाने या देह धारण केलं आहे आणि प्राण म्हणजे केवळ काही श्वास आणि विश्वास नाही हो, हे तर नक्कीच आहे. मग वेदांतशास्त्र प्राण कशाला म्हणतं? वेदांतशास्त्र असं सांगतं की प्राण म्हणजे शरीरातली इंद्रिय आणि इतर उपकरणं, ह्याच्यामधून सतत स्फुरत असलेलं प्राणदायी तत्व म्हणजे प्राण. सर्व शरीर आणि शरीरामध्ये ज्या त्या निरनिराळ्या क्रिया होत असतात, त्यातून जीवनाचं जे प्रगटीकरण होत असतं त्याला प्राण असं म्हणतात. आणि याच प्राणाचे मग अधिक भाग वर्गीकरण करतात. प्राण, अपान, व्यान, समान, उदान हे मुख्य प्राण आणि इतर पाच उपप्राण असं केलं जातं. आता हा सर्व जो भाग आहे ना, तो या अध्यायातला जेव्हा 10वा श्लोक आपण अर्थ पाहिला तेव्हा पाहिला होता. देहाचा आधार कोण आहे? देहाचा आधार आहे प्राण. म्हणून प्राण देहापेक्षा श्रेष्ठ अर्थातच. प्राणाचा आधार कोण आहे? प्राणाचा आधार आहे मन. म्हणजे मग मनाचा आधार आहे बुद्धी. बुद्धीचा आधार आहे समष्टी बुद्धी आणि समष्टी बुद्धीचा आधार आहे परमात्मा. अशी लिंक आहे. म्हणजे पहा, देह कुठे आहे? प्राणामध्ये देह आहे. प्राण आणि देह मनामध्ये आहेत. आता प्राण, देह आणि मन हे बुद्धीच्या आतमध्ये आहे आणि देह, प्राण, मन आणि बुद्धी हे सर्व समष्टी बुद्धीमध्ये आहे आणि समष्टी बुद्धी परमात्म्याच्या आत आहे. आता हे समजल्यावर काय लक्षात येईल की माझं स्वरूप काय आहे? माझं स्वरूपसुद्धा परमात्माचं आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी खऱ्या तर माझ्यामध्येच आहेत ना, माझ्यामध्येच आहेत. म्हणजेच हे सर्व विश्व हे माझ्यामध्ये आहे. मीच आत्मचैतन्य रूपाने या विश्वाला धारण केलेलं आहे. ही आहे अभेद्यतेची दृष्टी बरं का, अभेद्यतेची दृष्टी. आणि ही दृष्टी जर प्राप्त झाली ना तर काय होतं पहा, जे मी किंवा माझ्यामध्ये आहे त्याची मला किळस कधी वाटते का? कधीच वाटत नाही. कारण तो मीचाच एक भाग आहे ना. जसं पहा ना, आपण जाणतो सगळेजण की कोणत्याही क्षणी आपल्या पोटामध्ये घाण असतेच ना शिल्लक, थोडीफार कणभर का होईना पण असेलच की. मग तेच पोट घेऊन आपण देवाच्या दर्शनात जातो की हो, कुठे घाण वाटते? काहीच वाटत नाही, किळस वाटत नाही. का बरं? कारण ते सगळं आपल्यामध्ये आहे ना. पोटामध्ये काय, शरीरामध्ये काय, सगळं घृणास्पदच आहे हो, आत भरलेलं. पण तरीसुद्धा अगदी ते सुद्धा आपल्याला चालतं, त्याची घाण कधीच वाटत नाही. अहो तसं कशाला? अगदी शरीरावर जे आहे ना ते सुद्धा घृणास्पद नाही हो. बघा ना, शरीराच्या वर आहे. आता जो केस कुठे आहे? डोक्यावर आहेत की नाही? डोक्यावर आहेत. मीच्या परिघामध्ये आहेत. तोपर्यंत त्यांचे किती लाड आहेत, त्याला किती कुरवाळतो, किती तऱ्हेचे आकार देतो, किती तऱ्हेचे रंग देतो, काय करतो. पण समजा एखाद्या त्या केसाने त्याची जागा सोडली आणि काय केलं, जेवणाच्या ताटामध्ये आला की तो किळसपणा होतो की नाही? नक्कीच किळसपणा होतो. का बरं? कारण तो आता मीच्या परिघात नाही आहे.
म्हणजेच मीच्या परिघामध्ये जे जे काही येतं ते घृणास्पद नाही, प्रेमास्पद आहे. प्रेमास्पद आहे. तर बघा ना, प्रत्येकाचं स्वतःवर किती प्रेम असतं हे स्वतःडून पहा. मुद्दामून करावं लागत नाही, सहज होतं अगदी. मग जर सगळं विश्व हे माझी अभिव्यक्ती आहे असं जर ज्ञान झालं ठाम अगदी, तर काय होईल? मग मला कोणावरही प्रेम करावं लागणार नाही, सहजपणे सर्वांवर प्रेम होईल ना, काहीच करावं लागणार नाही. प्रेम आणि जिव्हाळा इतरांबद्दलचा आपोआप निर्माण होईल, कारण मग इतर कोणी नाहीच आहे, सर्व मीच आहे. हे खरं आहे. आणि जे जाणतात ना ते, म्हणूनच त्यांचं स्वतःवर, त्यांचं सर्वांवर स्वाभाविक प्रेम असतं, करावं लागत नाही हो. आणि सहज प्रेमालाच भक्ती म्हणतात. भक्ती म्हणजे दुसरं काय? सहज प्रेमालाच भक्ती म्हणतात. आता आपण सगळे कोण आहोत? आपण सगळे भगवंताची लेकरं आहोत हो. त्यामुळे त्याचं प्रेम सर्वांवर आहे की. भगवंताने 6व्या अध्यायात अगदी स्पष्ट सांगितले. 6व्या अध्यायात बघा ना, तिथे काय म्हणाले? योमाम पश्यती सर्वत्र सर्वं च मयि पश्यती तस्याहम न प्रणश्यामी सच मे न प्रणश्यती. काय म्हणाले बघा, की जो ज्ञानी भक्त सर्व भूतमात्रांमध्ये आत्मरूपाने भरलेला आहे, आत्मरूपाने आहे. ते म्हणजेच काय? जो आत्मरूपाने भगवंत आपल्यामध्ये आहे त्याला जो पाहतो, कुठे पाहतो? म्हणजे भगवंताला पाहतो. कुठे? आपल्यामध्ये. आणि सर्व भूतमात्र त्याच भगवंतामध्ये आहेत हेही जाणतो. त्याला मी दूर नाही आणि तोही मला दूर नाही. म्हणजेच तो आणि मी एकच आहोत हे भगवंताला सांगायचं आहे. भगवंताने या श्लोकाद्वारे तेच तर सांगितलं आहे. 6व्या अध्यायाचा 30वा श्लोक आहे. आता तेच तर भगवंत सांगतात ना, येन सर्वमिदं ततं. सगळे विश्व भगवंतामध्ये आहे आणि या विश्वाला भगवंतानेच अंतर्बाह्य व्यापलेलं आहे. आता अशी निष्ठा जर एखाद्याने प्राप्त केली तर काय होईल? तर असं होईल, त्याचा अनुभव त्यांनी प्रत्यक्ष घेतलेला आहे आता. आणि असा महात्मा कुठे जाईल? देह त्यागानंतर भगवंतालाच प्राप्त होईल, हे नक्की आहे. पण हे कुणाचं झालं? जो भक्त पूर्णपणे अनन्य भक्त झाला त्याचं. पण शिवाय इतर भक्त आहेत की हो, सकाम भक्त आहेत, निष्काम सगुण ब्रह्माचे उपासक आहेत. त्यांना कोणती गती प्राप्त होते ते भगवंत आता पुढच्या श्लोकात सांगता येतो, पाहूया. हरिओम.